आता आपण मस्त डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशनसाठी हा थर्माकोल आणलेला होता आणि आता कापून बघा किती घाण झालेली. कापून कापून बरोबर ही अशी डिझाईन तयार केली आणि जे आपले असे कापलेले तुकडे होते ना तर यापासून बघा आम्ही मस्त फुलं तयार करून घेतलेले ते. आणि आता त्या फुलांना यांना मस्त कलर मारणार. आपला गणपती येत आहे ना, गणपती बाप्पाचं खूप म्हणजे असं आता आगमन होणार आहे, तर असं मनाला हे लागतंय की नाही बा आपले आता गणपती बाप्पा येणार आहे, तर खूप उत्साह येतोय. काय बनवायचं काय नाही, डेकोरेशन तेच चालू आहे आमचं. तर आता एवढं बघा घरात किती घाण झालेली, पूर्ण असं उडत गेलं ते हवेने. आता सगळं आवरावं लागणार आहे. आणि चला आता आज एवढंच केलं, आता उद्या कलर वगैरे उद्या करू. आपल्या घरगुती आयडिया. तर आपण मस्त ड्रॉइंग करून घेतोय आणि आपले गणपती बाप्पा येत आहे ना, त्यासाठी मस्त कलर वगैरे काल खूप बघा अजून बाकीचं रंगवायचं बाकी आहे गणपतीच्या मागे लावण्यासाठी. तर इथं कुंदन वगैरे बघू आता काय करायचं. याला वेगळा कलर मारायचा, ऑरेंज कलर किंवा बघू व्हाईट कलर बी छान दिसतोय ना. तर अजून याचं पण काम बाकी आहे थोडं. तर अशा पद्धतीने डेकोरेशन चालू. छान डेकोरेशन चालू आहे केव्हाचं. डेकोरेशनसाठी तो आहे ना मस्त मंदिर करतोय आणि मंदिर आहे ना मस्त मंदिर केलेलं आहे. आणि हे बघा छानसं चालू आहे, अजून बाकी आहे. तर त्याचे खूप छान असे प्रयत्न आहे, त्याच्या वयाच्या मानाने त्याने खूप छान केलं. तर बघा मस्त मंदिर बनवलं ना. तर बघा किती छान मस्त मंदिर तयार करून घेतलेलं आहे आणि पुठ्ठ्यांपासूनच तयार केलं ते. आणि आमच्या दादूने बनवलं ते बघा. त्याच्या वयाच्या मानाने त्याने खूप छान असं डेकोरेशनसाठी ठेवण्यासाठी मंदिर बनवलं त्याने. खूप भारी केलं ना. तर हे कोणतं मंदिर आहे ओळखा बरं आणि ते कमेंटमध्ये सांगा कोणतं मंदिर आहे बनवलेलं आहे. बघा तर छान झालेलं आहे का. त्याच्या परीने त्याने एवढं छान बनवलेलं आहे. तर त्याने बघा दिवसभर थकला तो या पुठ्ठे हे थोडा थर्माकोल वापरला, नंतर हे कलर वापरले, ते मस्त छान छान असे कलर आणून कलर मारले आणि भारी बनवले त्याने बघा. अजून अपुरं जे थोडं चालू आहे अजून त्याचं वालं काम हे ते. अजून इथं मस्त थोडंसं वेगळं करणार आहे. तर